पुढं घालायला त्याला तोड नाही आहे. आम्ही त्यांना आता सांगितलं की सातारा संस्थांमधला त्या गॅजेटियरमधला सगळा मराठा हा कुणबीमध्ये बसतो. हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय आहे. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी दुसरा नाही आहे पुढे. त्याची आमची संख्या त्याच्यात दाखवली. ते सातारा संस्थांचा पण विषय हे आम्हाला आत्ता लागू पाहिजे. अंमलबजावणी सहित त्याच्यात आम्ही 1 घंट्याची सुद्धा वेळ देणार नाही. 1 घंट्याची सुद्धा. राहिला विषय केशेसचा. केशेस पण त्यांना सांगितलं सरसकटचा. बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ते सुद्धा आता ते म्हणले आम्ही लगेच मंत्रिमंडळासंघ बसणार आहे. तेही घेतो. त्यात ते वेळ मागत होतं. म्हणलं 1 घंटा वेळ. 1 घंटा सगळ्या स्वाऱ्यांच्या बद्दल. अरे त्या सगळ्या स्वाऱ्यावर चर्चेत घरी गेले कधी बरं का बघून. आणि मराठा आणि कुणबी एक 58 लाख नोंदीचा अहवाल आहे. आपलं म्हणणं आहे तो सुद्धा जी.आर काढून टाक. त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे. तर ते आता चर्चा करून येतो म्हणले. बघू काय होतंय ते. पण ह्या 2 गॅजेटियरमध्ये केसेसमध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचा विषय या कुठंही 1 घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही. कारण मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी. त्यामुळे याच्या 2 मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औंध संस्थांच्या गॅजेटेडसाठी आम्हाला थोडा वेळ द्या. ठीक आहे म्हणलं त्या 2 साठी आम्ही वेळ देतो. पण या 2ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेटेड 1 मिनिट सुद्धा मिळणार आता ते सांगतो म्हणजे आता येते ना. आता नाही लगेच ते म्हणजे निरोप देतो. राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवतो म्हणजे लगेच असं म्हणल्याच मध्ये. राज्य मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे तिथंच खात असतील. पण तिथंच लगेच तुझे ओळून बसायचं असं झालं आम्हाला सगळं माहिती झालं. काही माहिती ही राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान